माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं समाजसेवक घनश्याम साधवानी आणि कोपरी पसपाकडी विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष सुमित साधवानी यांच्या माध्यमातून ठाण्यातील कोपरी पूर्व येथील महादेव मंदिरात भव्य महाप्रसादाचं आयोजन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आलाय। सिंधी समाजाचा पवित्र चालिया उत्सव सुरू असून या काळात सिंधी बांधव 40 दिवस उपवास करतात। या पार्श्वभूमीवर महादेव मंदिरात भगवान झुलेलाल यांची विशेष आराधना करण्यात आली। तसेच आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी आयोजनापर्यंत सुमित साधवानी यांनी स्वतः लक्ष घालून सर्व व्यवस्था केली। महाप्रसाद आणि कार्यक्रमांचं व्यवस्थापन यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय। या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित राहून भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेतले। महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाजातील भाविक, स्थानिक नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या प्रसंगी सुमित साधवानी म्हणाले, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देत सातत्यानं जनसेवेचं कार्य केलंय। त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यामागचा उद्देश समाजात बंधुभाव, ऐक्य आणि सेवाभाव वाढवणं हा आहे। पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली। तर समाजसेवक घनश्याम साधवानी यांनीही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी घनश्याम साधवानी आणि सुमित साधवानी यांचे विशेष कौतुक केले आहे। सिंधी समाजाचा चालिया नावाचा एक पर्व असतो, उत्सव असतो। 40 दिवस ही लोक संत झुलेलालांच्या म्हणजे त्यांची प्रार्थना करतात आणि त्यांच्यासाठी ते उपास करतात। उपास म्हणजे खूप प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असतात त्यांच्या जेवणामध्ये। असं ते 40 दिवस संत झुलेलालांच्या भक्तीमध्ये मग्न असतात। आज आव्हाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं म्हणून मी इथे आलेले आहे आणि मी ह्या चालिया उत्सवाच्या सगळ्या सिंधी समाजाला खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते। संत झुलेलाल त्यांना खूप आरोग्यदायी आणि शांत असं आयुष्य देवो अशी माझी मनापासून प्रार्थना आहे। आमच्या सिंधी समाजात चालिया असतो, 40 दिवस उपवास असतो। आज साहेबांच्या आमचे लाडके जितेंद्रजी आव्हाड साहेब त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरी येथील आपल्या शिव मंदिरात आपला काय बोलतात भंडाराचं वाटप करण्यात आलं आहे म्हणजे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। माझ्या वतीने, माझ्या परिवारावतीने, आमच्या पूर्ण सिंधी समाजाच्या वतीने मी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मी कोपरी पाचपकाडी विधानसभेचा कार्याध्यक्ष आहे। कोपरी पाचपकाडी विधानसभा कार्याध्यक्ष असल्याने पूर्ण पाचपकाडी कोपरी पाचपकाडी वतीने पण मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। मैं महादेव मंदिर ट्रस्ट की तरफ से बोल रहा हूँ। ये हम लोग का चालिये साहब का मेला है जो झूलेलाल भगवान का होता है। हम लोग 40 डेज के लिए ये उपवास रखते हैं और डेली हमारा लंगर प्रसाद चलता है। 1000 से 1200 आदमी लोग खाना खाते हैं और ये चालिया 16 जुलाई को चालू होता है और 25 अगस्त तक चलता है और 26 अगस्त को पलव पहन के हम लोग उसका समाप्ति करते हैं और इसमें सब लोग सेवादारी, ट्रस्टी लोग सब हम लोग साथ में मिल के काम करते हैं और कोपरी के सब सिंधी भाई बहनें और जो भी महाराष्ट्रन कम्युनिटी है सब लोग की सेवा रहती है इसमें। जय झूलेलाल। मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या झुलेलालचा उपास 21वा दिवस आहे। याच्यामध्ये माझे महादेव मंदिर ट्रस्टचे सगळे सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छेसाठी एवढा मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे।
त्यांचा मी धन्यवाद मानतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.